Hello friends, welcome to my channel. Now let us start our remaining part of the lesson World Heritage. Okay. Becoming a World Heritage Site. म्हणजे ही जे वर्ल्ड हेरिटेज साईट आहे, जे वारसा स्थळ आहे, जागतिक वारसा स्थळ, ते कसे ठरते? देअर आर 5 स्टेप्स इन बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट. म्हणजे हे जे जागतिक वारसा स्थळ ठरवण्याचे 5 स्टेप्स आहेत, 5 टप्पे आहेत. The first of which is for a country or state party to take an inventory of its significant cultural and natural sites. इन्व्हेंटरी म्हणजे काय रे बाळांनो, तर अ डिटेल लिस्ट. मग जे राज्यपक्ष आहे किंवा जो देश आहे, तर ते राज्यपक्षाने किंवा देशाने आपल्याकडील जी सांस्कृतिक व नैसर्गिक स्थळं आहेत, आपल्या देशामधील जी सांस्कृतिक आणि नैसर्गिक स्थळं आहेत, ती त्यांची यादी तयार करतात ते. आणि त्यानंतर दिस इज कॉल्ड द टेंटेटिव्ह लिस्ट अँड इट इज इम्पॉर्टंट बिकॉज नॉमिनेशन्स टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट विल नॉट बी कन्सिडर्ड अनलेस द नॉमिनेटेड साईट वॉज फर्स्ट इन्क्लुडेड ऑन द टेंटेटिव्ह लिस्ट. टेंटेटिव्ह लिस्ट म्हणजे तात्पुरती किंवा प्रायोगिक अशी यादी, तात्पुरती यादी. तर मग पहा, जी तात्पुरती यादी असते, त्या यादीमध्ये या राज्यपक्षाने किंवा त्या देशाने जी स्थळं ठरवलेली असतात, की ही जी स्थळं आहेत ती जागतिक वारसा स्थळं म्हणून प्रसिद्ध व्हावीत किंवा त्या यादीमध्ये त्यांचा समावेश व्हावा असं त्यांना वाटतं, तर अगोदर ही जी प्रायोगिक यादी तयार केली जाते, तात्पुरती यादी तयार केली जाते, तर त्या स्थळांचा समावेश या यादीमध्ये असणे खूप महत्त्वाचं आहे बाळांनो. कारण जर एखाद्या नामांकित अशा स्थळाचा जर या यादीमध्ये समावेश केलेला नसेल, तर जागतिक वारसा यादीसाठीचे जे नामांकन आहेत, त्या यादीमध्ये या स्थळांचा विचारही केला जात नाही. म्हणून ही जी टेंटेटिव्ह लिस्ट आहे ती खूप महत्त्वाची. ओके. Next, countries are then able to select sites from their tentative list to be included on a nomination file. पहा मग, जी काही देश आहेत त्यांनी जी स्थळं ठरवलेली आहेत, सिलेक्ट केलेली आहेत, ते स्थळांची नावं ते टेंटेटिव्ह लिस्टमध्ये, या तात्पुरत्या यादीमध्ये, या प्रायोगिक यादीमध्ये इन्क्लूड करतात, समाविष्ट करतात. त्यानंतर इन्क्लुडेड ऑन अ नॉमिनेशन फाईल, त्या फाईलमध्ये ते समाविष्ट करतात. द थर्ड स्टेप इज अ रिव्ह्यू of the nomination file by 2 advisory bodies consisting of the International Council on Monuments and Sites and the World Conservation Union, who then make recommendations. Recommendations म्हणजे काय रे बाळांनो, तर सजेशन्स किंवा प्रपोजल्स, म्हणजे ज्याला आपण शिफारस असं म्हणतो, टू द वर्ल्ड हेरिटेज कमिटी. पहा मग त्याच्यानंतर काय होतं, ती नॉमिनेशन्स होतात, नामांकनं होतात त्या स्थळांची. आणि त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये जी जागतिक स्मारके व स्थळे परिषद आणि जागतिक संरक्षण संघ, वर्ल्ड हेरिटेज कमिटी यांचे 2 सल्लागार समित्या, 2 ॲडवायझरी बॉडीज, ज्याला 2 सल्लागार समित्या या नामांकन फायलींचे परीक्षण करतात. काय करतात ते? परीक्षण करतात. आणि त्यानंतर जागतिक वारसा समितीकडे आपल्या शिफारशी पाठवतात, आपले रिकमेंडेशन्स ते या वारसा समितीकडे पाठवतात. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी मीट्स वन्स अ इयर टू रिव्ह्यू दीज रिकमेंडेशन्स अँड डिसाईड विच साईट विल बी ॲडेड टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. आणि त्यानंतर काय होतं, जी वर्ल्ड हेरिटेज कमिटी आहे त्यांची एक वार्षिक बैठक होते किंवा ते वर्षामधून एकदा भेटतात आणि काय करतात, रिव्ह्यू करतात, म्हणजे परीक्षण करतात ह्या रिकमेंडेशन्सचं, म्हणजे या शिफारशींचं. आणि त्यानंतर डिसाईड करतात, ठरवतात विच साईट विल बी ॲडेड टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. आणि ह्या जागतिक वारसा स्थळांच्या लिस्टमध्ये कोणती साईट्स, कोणते स्थळं ॲड केले जावेत असं ते ठरवतात. त्यानंतर द फायनल स्टेप इज बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट इज डिटरमाइनिंग वेदर ऑर नॉट अ नॉमिनेटेड साईट मीट्स ॲट लिस्ट 1 ऑफ 10 सिलेक्शन क्रायटेरिया. पहा मग, क्रायटेरिया म्हणजे काय, तर निकष. तर जी ह्या वार्षिक बैठकीमध्ये शिफारशी
केलेल्या असतात, जे काही रिकमेंडेशन्स दिलेले असतात त्याच्यावर ते परीक्षण करतात आणि त्यानंतर या यादीमध्ये कोणती नावं समाविष्ट केली जावीत असं ते ठरवतात. आणि मग शेवटचा टप्पा काय असतो, तर जे हे नामांकित स्थळं असतात, ज्यांची नावं या यादीमध्ये आलेली असतात सुरुवातीला, मग त्यासाठी ना फायनली 10 निकष लावलेले असतात, क्रायटेरिया ठरवलेला असतो. तर मग या 10 क्रायटेरियांपैकी 10 निवड निकषांपैकी किमान म्हणजे कमीत कमी एक तरी निकष त्या स्थळाने पूर्ण केलेला असावा. या स्थळाने जर निकष पूर्ण केले तर या स्थळाचा जागतिक वारसा यादीमध्ये नाव नोंदवलं जातं त्या स्थळाचं. ओके, इट कॅन देन बी इन्स्क्राईब म्हणजे नाव नोंदवणे ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. मग त्या क्रायटेरियाला, त्या निकषामध्ये जर ते स्थळ बसत असेल तर त्या स्थळाचं नाव नोंदवलं जातं. वन्स अ साईट गोज थ्रू दिस प्रोसेस, आणि एकदाचं ही जी साईट आहे, हे जे स्थळ आहे, त्या प्रोसेसमधून गेलं आणि इज चोजन आणि निवडलं गेलं, इट रिमेन्स द प्रॉपर्टी ऑफ द कंट्री. ते देशाची प्रॉपर्टी तर ती असतेच, ज्या देशाचं स्थळ निवडलं जातं त्या देशाची ती प्रॉपर्टी असतेच. ऑन हुज टेरिटरी म्हणजे रिजन, प्रदेश, इट सिट्स, बट इट अल्सो बिकम्स कन्सिडर विदिन द इंटरनॅशनल कम्युनिटी. म्हणजे त्या देशाची ती मालमत्ता तर असतेच, परंतु आंतरराष्ट्रीय समुदायाचाही एक महत्त्वाचा भाग म्हणून ते गणलं जातं. ओके, देन नेक्स्ट पार्ट ऑफ दिस लेसन इज टाइप्स ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स. म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईट्सचे प्रकार. ॲज ऑफ 2009, there are 890 World Heritage Sites that are located in 148 countries. पहा मग 2009 मध्ये जर जी गणना केलेली गेलेली होती, तर त्या गणनेत 148 देशांचे म्हणजे 148 कंट्रीज, तर त्या देशांमध्ये एकूण किती वर्ल्ड हेरिटेज साईट्स होते, तर ते होते 890 जागतिक वारसा स्थळं आहेत. आणि त्यानंतर 689 ऑफ दीज साईट्स आर कल्चरल. आणि ह्या ज्या टोटल 890 पैकी 689 म्हणजे 689 हे कल्चरल आहेत, म्हणजे सांस्कृतिक स्थळं आहेत. अँड इन्क्लूड प्लेसेस लाईक द सिडनी ओपेरा हाऊस इन ऑस्ट्रेलिया अँड द हिस्टॉरिक सेंटर ऑफ द व्हिएना इन ऑस्ट्रिया. मग अशी कोणती सांस्कृतिक स्थळं आहेत, कल्चरल स्थळं आहेत, त्याचं उदाहरण जर घेतलं तर सिडनीमधलं ओपेरा हाऊस आहे आणि इन ऑस्ट्रेलिया, अँड द हिस्टॉरिक सेंटर ऑफ व्हिएना इन ऑस्ट्रिया, आणि ऑस्ट्रियामधलं हिस्टॉरिक सेंटर ऑफ व्हिएना. हे आपल्याला ऐतिहासिक केंद्र ज्याला म्हणतो यांचा समावेश या स्थळांमध्ये होतो. म्हणजे जसं कल्चरल साईट आपण म्हणतोय, कल्चरल साईट आपण पाहतोय, तर या 689 साईट्समध्ये अशी ही स्थळं आहेत जी कल्चरल आहेत, सांस्कृतिक आहेत. त्यांची उदाहरणे आहेत बाळांनो. 176 आर नॅचरल, आणि 176 कशी तर नैसर्गिक आहेत. अँड फीचर सच लोकेशन्स ॲज द US येलोस्टोन अँड ग्रँड कॅनियन नॅशनल पार्क्स. पहा मग जी 176 आहेत, टोटल 890 मधले जे 176 स्थळं आहेत ते कसे आहेत तर नॅचरल, नैसर्गिक अशी ठिकाणं आहेत. तर आपण यांची उदाहरणं जर म्हटली तर अमेरिकेमधलं येलोस्टोन आणि ग्रँड कॅनन नॅशनल पार्क ही याची उदाहरणं आहेत नॅचरल साईट्सची. ओके, देन 25 ऑफ द वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर कन्सिडर्ड मिक्स्ड. आणि या टोटल 890 पैकी राहिलेली 25 जी साईट्स आहेत, स्थळं आहेत, ती कशी आहेत, मिक्स आहेत, कॉम्बिनेशन आहे, नॅचरल आणि कल्चरलचं कॉम्बिनेशन आपल्याला तिथं आढळून येईल. फॉर एक्झाम्पल पेरूचं माचू पिचू इज वन ऑफ दीज. म्हणजे एक एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं तर पेरूचं माचू पिचू हे जे स्थळ आहे तर ते कॉम्बिनेशन आहे कल्चरल आणि नॅचरल असं स्थळ आहे, ते मिक्स. ओके, इटली हॅज द हायेस्ट नंबर ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स. आणि जास्तीत जास्त जर वर्ल्ड हेरिटेज साईट्स आपल्याला आढळतील तर ती कुठे आढळणार आहेत, इटलीमध्ये आहेत.
किती आहे तिथं? विथ 44. तिथं 44 अशी वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत. आणि आपल्या भारतात इंडिया हॅज 36 वर्ल्ड हेरिटेज साईट्स. आपल्या भारतामध्ये एकूण अशी 36 स्थळं आहेत, ज्याच्यामध्ये 28 कल्चरल आहेत, सांस्कृतिक साईट्स आहेत, आणि 7 नॅचरल आहे, आणि 1 मिक्स आहे. म्हणजे नॅचरल पण आणि कल्चरल पण असं मिक्स आहे एक. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी हॅज डिवायडेड द वर्ल्ड्स कंट्रीज इंटू 5 जिओग्राफिक झोन्स विच इन्क्लूड. आणि मग ही जी समिती आहे त्यांनी डिवायडेड द वर्ल्ड कंट्रीज इंटू 5 जिओग्राफिक झोन्स. मग त्यांनी काय केलं या समितीने? तर 5 भौगोलिक प्रदेशांमध्ये या देशांची विभागणी केली त्यांनी. ओके, फर्स्ट इज आफ्रिका, सेकंड अरब स्टेट्स म्हणजे अरब राष्ट्र, थर्ड वन आशिया पॅसिफिक इन्क्लुडिंग ऑस्ट्रिया अँड ओशियाना, अँड फोर्थ वन युरोप अँड नॉर्थ अमेरिका, अँड फिफ्थ वन लॅटिन अमेरिका अँड द कॅरिबियन. अशी जी 5 भौगोलिक प्रदेशांमध्ये त्यांनी या देशांची विभागणी केलेली आपल्याला आढळून येते. देन वर्ल्ड हेरिटेज साईट्स इन डेंजर, म्हणजे जी काही अशी साईट्स आहेत, जागतिक वारसा स्थळं आहेत जी धोक्यात आहेत. तर पाहूया मग कोणती अशी स्थळं आहेत. तर like many natural and historic cultural sites around the world, many world heritage sites are in danger of being destroyed or lost due to war, poaching, natural disasters like earthquakes, uncontrolled urbanization. Urbanization म्हणजे काय रे बाळांनो? तर include more areas in cities, expand city area, म्हणजे ज्याला आपण अतिक्रमण म्हणतो, म्हणजे शहरीकरणाचा विस्तार झालेला आढळून येतो. अनकंट्रोल, अनियंत्रित असं शहरीकरण. हेवी टुरिस्ट ट्रॅफिक अँड एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स लाईक एअर पोल्युशन, हवेचं प्रदूषण, अँड ॲसिड रेन. ओके, तर कोणत्या कोणत्या गोष्टींमुळे ही स्थळं धोक्यात आली आहेत बाळांनो? तर जगामध्ये जी नैसर्गिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थानांप्रमाणे अनेक अशी जागतिक वारसा स्थळांना आज धोका निर्माण झाला आहे. तर त्याची कारणं कोणकोणती सांगितली त्यांनी? ड्यू टू वार म्हणजे युद्ध, त्याचबरोबर पोचिंग अतिक्रमण, नॅचरल डिझास्टर्स म्हणजे काय? नैसर्गिक आपत्ती येते, जसं फ्लड्स असेल, अर्थक्वेक असेल. फ्लड म्हणजे पूर, अर्थक्वेक म्हणजे भूकंप. आणि त्याचबरोबर अनकंट्रोल अर्बनायझेशन, जसं मी सांगितलं अफाट असं शहरीकरण. त्यानंतर हेवी टुरिस्ट ट्रॅफिक, पर्यटकांचं प्रचंड असे लोंढे आपल्या देशामध्ये येत आहेत किंवा विशिष्ट ठिकाणी जात आहेत ते स्थळं पाहण्यासाठी. अँड एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, आणि काही अंशी पर्यावरणसुद्धा त्यासाठी कारणीभूत आहे. लाईक एअर पोल्युशन, ज्याला हवेचं प्रदूषण आपण म्हणतो. अँड ॲसिड रेन म्हणजेच आम्लवर्षा ज्याला आपण म्हणतो. ही पर्यावरणाची घटक आहेत काही, तर त्यांचासुद्धा या गोष्टीमध्ये समावेश होतो. म्हणजे कोणत्या गोष्टीमध्ये समावेश होतो? तर या गोष्टींमुळे सुद्धा वर्ल्ड हेरिटेज साईट्स काय होत आहेत? धोक्यात येत आहेत. या एअर पोल्युशनमुळे, ॲसिड रेनमुळे, युद्धामुळे, अर्थक्वेकमुळे, अनकंट्रोल अर्बनायझेशनमुळे. वर्ल्ड हेरिटेज साईट्स दॅट आर इन डेंजर आर इन्स्क्राइब्ड ऑन अ सेपरेट लिस्ट ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स इन डेंजर विच अलोज द वर्ल्ड हेरिटेज कमिटी टू अलोकेट resources from the World Heritage Fund to that site. Allocate means assign, नेमण्यासाठी. तर काय केलं आहे मग त्यांनी? या समितीने, जागतिक वारसा स्थळांच्या समितीने काय केलं आहे मग? अशी जी काही संकटात आलेली जी स्थळं आहेत, डेंजरमध्ये आलेली, धोक्यात आलेली जी काही स्थळं आहेत, त्यांना धोक्यात आलेली जागतिक वारसा स्थळे म्हणून घोषित केली. म्हणजे एक स्वतंत्र यादी तयार केली की कोणती कोणती अशी स्थळं आहेत की जी धोक्यात आली आहेत. इन ॲडिशन डिफरंट प्लॅन्स आर पुट इन टू प्लेस टू प्रोटेक्ट अँड ऑर रिस्टोर द साईट. म्हणजे वेगवेगळ्या उपाययोजना या साईट्सच्या प्रोटेक्शनसाठी केल्या जात आहेत. इफ हावेवर अ साईट लुजेस द कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे एखादं साईट असेल, एखादं स्थळ असेल, त्याची जी काही विशिष्ट अशी वैशिष्ट्ये असतील, त्या वैशिष्ट्यांमुळे जर ते निवडलं गेलं असेल जागतिक वारसा स्थळ म्हणून, पण to be originally included on the World Heritage list, the World Heritage Committee can choose to delete the site from the list. पण जर
काही कारणांमुळे ती वैशिष्ट्ये जर नष्ट होत असतील तर त्या वर्ल्ड हेरिटेज लिस्टमधून, वारसा स्थळांच्या यादीमधून ते स्थळ डिलीट करण्याचं, म्हणजे ते नाव त्या यादीमधून वगळण्याचा हक्क जो आहे, अधिकार आहे, तर तो जागतिक वारसा समितीला आहे. म्हणून ही जागतिक वारसा समिती ते नाव त्या यादीतून वगळू शकते, काढून टाकू शकते. टू लर्न मोर अबाउट वर्ल्ड हेरिटेज साइट्स विजिट द वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स वेबसाईट ॲट whc.unesco.organization. तर आपल्याला जर वर्ल्ड हेरिटेज साईटची जास्तीत जास्त जर माहिती हवी असेल तर त्यांनी एक संकेतस्थळ दिलेलं आहे. त्या संकेतस्थळाला त्यांनी भेट द्यायला सांगितली. त्याचं नाव whc.unesco.organization. या वेबसाईटवर जर गेले तर तुम्हाला वर्ल्ड हेरिटेज साईट्सची भरपूर अशी इन्फॉर्मेशन मिळेल बाळांनो. ओके, माझ्या विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहत जा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबही करा. थँक्यू.